आहात शीतलवाणी. बोला येळकोट येळकोट, जय मल्हार, सदानंदाचा येळकोट. मंडळी, आपल्या महाराष्ट्रामध्ये एक असा देव आहे ज्याच्या नावाने आजही लाखो लोकांच्या डोळ्यात भक्ती दाटून येते. तर तो देव म्हणजे दुसरं तिसरं कुणी नसून जेजुरीचा राजा मल्हारी मार्तंड म्हणजेच आपला खंडोबा. अवघ्या किंवा अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणून ज्यांना ओळखलं जातं तर ते खंडोबा महाराज. पण या खंडोबांच्या नावाबरोबर दोन नावं नेहमी घ्यावी लागतात किंवा ती घेतली जातातच. एक म्हणजे माळसा, दुसरी म्हणजे बानुबाई किंवा जिला बानू बानाई या नावाने देखील ओळखलं जायचं. आजही भक्त प्रश्न विचारतात, खंडोबांच्या दोन पत्नी का होत्या? त्यामध्ये माळसा कोण होती, बानुबाई कोण होती आणि खंडोबांनी दोन विवाह का केले? हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो. तर मंडळी, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कथेच्या माध्यमातून सर्व माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. मी आशा करते तुम्हाला ही माहिती नक्कीच उपयोगाची ठरेल. तेव्हा तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर हे आपलं नवीन चॅनल आहे. चॅनलचं नाव आहे शीतलवाणी. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा, येळकोट येळकोट, जय मल्हार, सदानंदाचा येळकोट. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते. व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे, त्यामुळे शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका. मंडळी, ही कथा भक्तीची आहे, प्रेमाची आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राला एकत्र आणणाऱ्या लोकदेवतेची कथा आहे. तर खंडोबा नेमके कोण होते किंवा खंडोबा कोण, हा प्रश्न अनेकांना पडतो. तर खंडोबा हे भगवान शिवांचे मार्तंड भैरव रूप मानले जाते. खंडोबा हे का म्हणजे प्रकट झाले किंवा त्यांनी हा अवतार काय घेतला? तर मनी आणि मल्ल या राक्षसांनी काय केलं होतं, पृथ्वीवर अत्याचार करायला सुरुवात केली होती. त्यामध्ये ते अनेक लोकांचा छळ करत होते. तेव्हा देवतांनी भगवान शिवांची प्रार्थना केली आणि त्यावेळी शिवांनी मार्तंड भैरव रूप धारण केलं होतं. याच मार्तंड भैरवाला आपल्या महाराष्ट्रामध्ये खंडोबा म्हणून ओळखलं जातं. मनी आणि मल्ल हे अत्यंत बलवान असे राक्षस होते. त्यांच्या अत्याचारामुळे ऋषीमुनी, सामान्य लोक सर्व त्रस्त झाले होते. तेव्हा खंडोबांनी युद्ध पुकारले. अनेक दिवस हे युद्ध चालले. शेवटी मलाचा वध झाला. मनीने मात्र शरणागती पत्करली, कारण देवाच्या शक्तीचा अंदाज त्याला आला असावा. म्हणून मरण्यापूर्वी मनीने खंडोबाकडे वर मागितला. तो म्हणाला, देवा, माझे नाव तुमच्या सोबत कायम घेतले जावे. खंडोबांनी त्याची इच्छा पूर्ण केली. म्हणून आजही भक्त म्हणतात मल्हारी मार्तंड. तर मणी आणि मल्ल यांच्या नावावरून त्यांना मल्हारी मार्तंड म्हणून ओळखलं जाऊ लागलं. मंडळी, आता आपण माळसाच्या म्हणजे खंडोबांच्या पहिल्या पत्नीच्या कथेकडे वळूया की माळसा नेमकी कोण होती, तिचा जन्म कसा झाला, ती खंडोबांची पत्नी कशा पद्धतीने झाली. तर खंडोबा अवतार घेण्याच्या आधीच देवी पार्वतीने एक इच्छा भगवान शिवशंकरांकडे व्यक्त केली होती. त्या म्हणाल्या होत्या, स्वामी, जेव्हा तुम्ही पृथ्वीवर नवीन अवतार घ्याल तेव्हा मी सुद्धा तुमच्या सोबत असेल किंवा मी सुद्धा तुमच्या सोबत येईल. आणि त्यानुसार देवीने पृथ्वीवर अवतार घेतला होता. लोकपरंपरेनुसार माळसा या देवी पार्वतीचं रूप मानल्या जातात आणि त्या नेवासे येथे जन्मल्या. त्यांचे वडील म्हणजे तिम्माशेठ हे एक प्रतिष्ठित व्यापारी होते असे सांगितले जाते. एके रात्री तिम्माशेठ यांना स्वप्न पडलं. स्वप्नात खंडोबा प्रकट झाले आणि म्हणाले, तुझी कन्या माझी अर्धांगिनी आहे. काही दिवसांनी मोठ्या थाटामाटामध्ये खंडोबा आणि माळसा यांचा विवाह ठरला. संपूर्ण परिसर त्यासाठी सजला. देवदेवता या विवाहासाठी उपस्थित असल्याचे वर्णन लोककथांमध्ये येते आणि माळसा खंडोबांची पहिली पत्नी बनली. पण मंडळी, कथा इथे संपत नाही. पुढे काय झालं ते सुद्धा आपल्याला ऐकायचं आहे. माळसा आणि खंडोबा अतिशय सुखाने संसार करत होते. सगळं काही व्यवस्थित चाललं होतं. पण नियतीने अजून एक कथा त्यांच्यासाठी लिहून ठेवली होती. एक अशी कथा जी आजही धनगर समाज प्रेमाने गातो. एक अशी कथा ज्यामध्ये भक्ती आहे, प्रेम आहे आणि विरह सुद्धा आहे. तर ही कथा आहे बानाईची, म्हणजेच खंडोबांच्या दुसऱ्या पत्नीची. तर बानाई खंडोबांची दुसरी पत्नी कशामुळे झाली, का झाली, हे सगळं तुम्हाला आता ऐकायला मिळेलच. तर मंडळी, माळसा या पार्वतीचं रूप होत्या. पण आता प्रश्न आहे, बानाई कोण होती?
ती खंडोबांच्या आयुष्यामध्ये कशी आली, तिच्यासाठी खंडोबाने काय केलं, तर तुम्हाला हे ऐकायचं असेल तर कमेंट्समध्ये अवश्य लिहा येळकोट येळकोट जय मल्हार. आपण या कथेच्या पहिल्या भागामध्ये पाहिलं की म्हाळसा या देवी पार्वतीचं रूप मानल्या जातात. त्यांचा आणि खंडोबांचा भव्य दिव्य असा विवाह झाला. सगळं काही सुरळीत चाललं होतं. पण खंडोबाच्या जीवनात मात्र अजून एक अध्याय लिहिला जाणार होता आणि त्या अध्यायाचं नाव होतं बानाई. मंडळी, धनगर समाजाची लोकपरंपरा अशी सांगते की बानाईचा जन्म एका धनगर कुटुंबात झाला. ती लहानपणापासूनच अत्यंत सुंदर, निरागस आणि भक्तिमान होती. तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. ती इतर मुलींसारखी नव्हती. खेळताना, गाणी म्हणताना, मेंढ्या चारताना तिच्या ओठावर नेहमी एक नाव असायचं, ते सुद्धा देवाचं, बरं का. आणि तो देव म्हणजे अर्थात आपला खंडोबा. लहानपणापासून बानाई खंडोबाला आपला पती मानत होती. लोककथांमध्ये सांगितलं जातं की बानाई अनेकदा डोंगरावर जाऊन खंडोबाचं नाव घेत बसायची. ती म्हणायची, मल्हारी राया, जर माझी भक्ती खरी असेल तर एक दिवस तुम्ही मला दर्शन द्याल. दिवस गेले, वर्षे गेली, पण तिची भक्ती काही कमी झाली नाही. लोकपरंपरेतील एक प्रसिद्ध कथा अशी सांगितली जाते, एकदा कैलासावर देवी पार्वती आणि भगवान शिव संवाद करत होते. तेव्हा पार्वतींनी इच्छा व्यक्त केली, मला तुमच्या सोबत पृथ्वीवरील सर्व समाजांमध्ये राहायचं आहे. भगवान शिव हसले आणि म्हणाले, योग्य वेळी तुझी सुद्धा ही जी इच्छा आहे ती पूर्ण होणार आहे. असं म्हणतात की याच इच्छेचा भाग म्हणून बानाईचा जन्म झाला. तर काही लोककथांमध्ये असं सांगितलं जातं की बानाई म्हणजे देवी पार्वतीची मैत्रीण जया होती, तर तीच पुढच्या या जन्मामध्ये बानाई म्हणून जन्माला आली. तर प्रत्येक भागामध्ये देवाच्या कथा ज्या आहेत तर त्या थोड्याफार वेगवेगळ्या फरकाने सांगितल्या जातात. त्यावरून आपण समजून घ्यायचं की परंपरांमधला फरक वेगवेगळा असतो, पण देवाची भक्ती मात्र करण्याची पद्धत असते तर ती सारखीच असते, किंवा कधी कधी पद्धतीही बदलतात, पण त्यामागचा उद्देश हाच असतो की देवाची भक्ती आपण करणं. तर मंडळी, खंडोबाला बानाईची भक्ती माहिती होती, पण खरी भक्ती किती दृढ होते हे पाहायचे होते. म्हणून खंडोबांनी एक निर्णय घेतला. त्यांनी आपले दैवी रूप लपवले आणि काय केलं, एका साध्या धनगराचं रूप धारण केलं. एक दिवस बानाई आपल्या मेंढ्यांसोबत होती. तेव्हा तिच्या समोर एक तरुण धनगर आला. त्याच्या डोळ्यात विलक्षण तेज होते, पण तो स्वतःला साधा धनगर म्हणून दाखवत होता. दोघांमध्ये संवाद सुरू झाला. तो धनगर बानाईला म्हणाला, तू रोज कोणाचं नाव घेत असतेस? बानाई हसली आणि म्हणाली, माझ्या मल्हार रायाचं. बानाईचं उत्तर. धनगराच्या वेशातील खंडोबा म्हणाले, जर तो तुला कधीच भेटला नाही तर? बानाई म्हणाली, मी जन्मभर वाट पाहीन, पण माझी भक्ती काही सोडणार नाही. मंडळी, हे ऐकून खंडोबा अतिशय आनंदित झाले, कारण ही फक्त इच्छा नव्हती तर ती बानाईची खरी भक्ती होती. काही दिवसांनी खंडोबाने आपले खरे रूप प्रकट केले. बानाई तर स्तब्धच झाली. तिच्या डोळ्यात अश्रू आले. ज्याचं नाव ती वर्षानुवर्षे घेत होती तो देव स्वतः तिच्या समोर उभा होता. लोककथेनुसार बानाईने खंडोबाला एक गोष्ट सांगितली. ती म्हणाली, मला राणी बनायचं नाही, मला फक्त तुमची भक्त बनून राहायचं आहे. हा प्रसंग बानाईच्या साधेपणाचं प्रतीक मानला जातो. त्यानंतर खंडोबाने बानाईला पत्नी म्हणून स्वीकारले आणि बानाई खंडोबाच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनली, जशी म्हाळसा होती. पण यामुळे एक नवीन अध्याय सुरू झाला, कारण जेजुरीमध्ये आधीच म्हाळसा होत्या. आता कल्पना करा, तुम्ही खंडोबाची अर्धांगिनी आहात आणि अचानक दुसऱ्या विवाहाची बातमी, म्हणजे तुमच्या पतीच्या दुसऱ्या विवाहाची बातमी तुम्हाला समजते, तर मग काय होणार आहे? अर्थातच जे या कथेमध्ये सुद्धा घडलं, म्हाळसा रागवल्या, त्यांच्या मनामध्ये दुःख तयार झालं आणि इथून सुरू झाली महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध लोककथांपैकी एक कथा, म्हाळसा आणि बानाई. अनेक लोक या कथेला फक्त दोन पत्नींचा वाद म्हणून पाहतात, पण अभ्यासक याचा अर्थ वेगळा सांगतात. म्हाळसा प्रतिनिधित्व करते आणि ती कुणाचं प्रतिनिधित्व करते? व्यापारी, नगरवस्ती आणि स्थिर समाजाचं. तर बानाई प्रतिनिधित्व करते धनगर, भटक्या आणि ग्रामीण समाजाचं. खंडोबाने दोघींनाही स्वीकारून एक संदेश दिला.
देवासाठी सर्व समाज हे समान आहेत. मंडळी, बानाई जेजुरीमध्ये आल्या, पण माळसाने त्यांना सहज स्वीकारलं का? माळसा आणि बानाई यांच्यातील वादाची कथा काय आहे ते आपण जाणून घेऊया. तर आपण या अगोदर ऐकलं, बानाईच्या भक्तीने प्रसन्न होऊन खंडोबाने तिला पत्नी म्हणून स्वीकारलं. पण आता जेजुरीमध्ये एक मोठा प्रश्न तयार झाला होता, कारण खंडोबाच्या जीवनामध्ये आधीच माळसा होत्या आणि जेव्हा बानाई जेजुरीत आल्या तेव्हा संपूर्ण गडावर एकच चर्चा सुरू झाली, आता काय होणार? तर लोकपरंपरेनुसार जेव्हा माळसाला बानाईबद्दल समजतं तेव्हा त्या अतिशय दुःखी होतात, कारण त्यांच्यासाठी खंडोबा फक्त देव नव्हते, तर ते त्यांचे पतीही होते, त्यांचे सर्वस्व होते. आजही आपण पाहतो, जिथे प्रेम असते तिथे अधिकाराची भावना असते. माळसाच्या मनातही अगदी तशीच भावना होती. महाराष्ट्रातील अनेक ओव्या, भारुडे, गोंधळ आणि लोकगीतांमध्ये माळसा आणि बानाईचे संवाद आपल्याला आढळत असतात. त्या गाण्यांमध्ये कधी माळसा रागावलेली दिसते, कधी बानाई तिला उत्तर देताना दिसते, कधी दोघी खंडोबाला जाब विचारताना दिसतात. पण लक्षात घ्या, या कथा प्रत्यक्ष इतिहास म्हणून नाही, तर लोकभावना व्यक्त करण्यासाठी सांगितल्या गेल्या आहेत. तर मंडळी, बानाई राजवाड्यामध्ये वाढलेली नव्हती, ती धनगर समाजातली होती. तिला वैभवाची सवय नव्हती, म्हणून तिला महाल नको होते. तिला फक्त खंडोबाचा सहवास हवा होता. म्हणूनच लोककथांमध्ये बानाई अतिशय साधी, सरळ आणि प्रेमळ दाखवली जाते. दुसरीकडे माळसा त्या राजघराण्याच्या थाटात वाढलेल्या, शिस्तप्रिय, संस्कार संपन्न, व्यवस्था सांभाळणाऱ्या. म्हणूनच कथांमध्ये माळसा आणि बानाई या दोन वेगवेगळ्या जीवन पद्धतींचे प्रतीक मानल्या जातात. मग आता खंडोबा नेमके कुणाकडे राहायचे हा प्रश्न सुद्धा प्रत्येकाला पडतो. तर याबाबत असं सांगितलं जातं, कधी खंडोबा माळसाकडे असायचे तर कधी बानाईकडे. यावरून अनेक गमतीशीर कथा आणि ओव्या देखील तयार झाल्या. आजही धनगर समाजामध्ये आणि जेजुरी परिसरामध्ये या कथा अतिशय प्रेमाने आणि भक्तिमय वातावरणामध्ये सांगितल्या जातात. आता आपण या कथेचा मुख्य भाग समजून घेऊ. खंडोबांनी 2 विवाह का म्हणून केले असावे? हा फक्त कौटुंबिक प्रश्न नाही, तर तो सामाजिक आहे. खंडोबा हे महाराष्ट्रातील लोकदेव आहे. मुख्य म्हणजे ते अवघ्या महाराष्ट्राचं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत आहे. त्यांना आपण कुलदेव म्हणून पूजतो. दर रविवारी चंपाषष्ठीला आपल्याकडे त्यांची मोठी पूजा होते. मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण त्यांच्या नावाने घट बसवतो. षडरात्र उत्सव आपल्याकडे साजरा केला जातो. ज्यांना कुणाला आपलं कुलदेव म्हणजे आपले कुलदेव, आपलं कुलदैवत कोणतं हे माहिती नसतं, तेव्हा त्यांनी जेजुरीच्या खंडेराव महाराजांना आपलं कुलदैवत मानावं हे देखील सांगितलं जातं. तर अर्थातच त्यांच्याबद्दल सविस्तर माहिती आपल्याला असायलाच हवी. तर खंडोबा हे महाराष्ट्रातील लोकदेव आहेत. त्याचबरोबर त्यांची भक्ती फक्त एका समाजासाठी मर्यादित नाही. व्यापारी समाज, शेतकरी, त्याचबरोबर धनगर, मराठा अनेक समाज त्यांना आपले देव मानतात. माळसा व्यापारी आणि नागरी समाजाचे प्रतिनिधित्व करतात. बानाई धनगर आणि ग्रामीण समाजाचे. खंडोबाने दोघींना स्वीकारून जणू एक संदेश दिला की देव सर्वांचा असतो. आज आपण जाती, समाज, श्रीमंती आणि गरिबीत विभागलो जातो, म्हणजे असा भेदभाव आपण करतो. पण खंडोबाच्या या कथेत एक वेगळाच संदेश आहे. देवासाठी ना मोठा ना लहान, ना श्रीमंत ना गरीब, भक्तीच सर्वात मोठी असते. अनेकदा हा प्रश्न विचारला जातो, बानाईची भक्ती मोठी होती की माळसाची? तर खंडोबाच्या परंपरेमध्ये असा प्रश्नच चुकीचा मानला जातो, कारण माळसा आणि बानाई या दोघीही आपल्या सर्वांसाठी आदरणीयच आहेत. एकीने पत्नी धर्म निभावला, दुसरीने भक्तीचं सर्वोच्च उदाहरण दिलं. दोघींचं स्थान वेगळं आहे, पण महत्त्व मात्र सारखंच आहे. कारण जेजुरीची परंपरा फक्त देवाची नाही, तर ती समन्वयाची आहे. आजही खंडोबाच्या यात्रेत विविध समाजातील लोक एकत्र येतात. हीच खरी या कथेची ताकद आहे. मंडळी, माळसा आणि बानाईची कथा ऐकताना अनेकांना वाटतं ही 2 स्त्रियांची कथा आहे, पण प्रत्यक्षामध्ये ही संपूर्ण महाराष्ट्राची कथा आहे. ही भक्तीची कथा आहे, समन्वयाची कथा आहे आणि सर्वांना आपले मानणाऱ्या देवाची कथा आहे. माळसा म्हणजे परंपरा, तर बानाई म्हणजे भक्ती आणि खंडोबा म्हणजे सर्वांना एकत्र आणणारी शक्ती. म्हणून आजही लाखो लोक किंवा लाखो भक्त जेजुरीच्या गडावर जातात आणि एकच जयघोष करतात,
येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट। तर अशा पद्धतीने ही खंडोबा म्हाळसा बानाई यांची कथा आहे। यामध्ये आपण ऐकलं की म्हाळसा कोण होत्या, बानाई कोण होत्या, मणिमल्ल या राक्षसांचा वध करून पुढे काय झालं, त्याचबरोबर खंडोबांनी 2 विवाह का केले। तर मंडळी, या कथेमध्ये मला एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की म्हाळसा बानाईची कथा विविध लोकपरंपरा आणि खंडोबा भक्तांमध्ये प्रचलित असलेल्या कथांवर आधारित आहे। काही भाग वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने सांगितले जातात, त्यामुळे काही ठिकाणी असाही उल्लेख आहे की भगवान श्रीहरी विष्णूंचा जो मोहिनी अवतार आहे तर तो म्हणजे म्हाळसा आहे। तर बऱ्याच ठिकाणी हेच सांगितलं जातं की म्हाळसा म्हणजे देवी पार्वतीचा अवतार आहे। तुम्हाला ही कथा, ही माहिती कशी वाटली ते मला कमेंट्स करून नक्की कळवा। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा। आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद।